श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या सेवेतून अनेक जे छोटे छोटे जे बालक असतात त्यांना खऱ्या अर्थाने संस्कार देण्याची आज गरज आहे आणि त्यासाठीच आज आपल्या सोबत आहेत अनिता निगोटे मॅडम आहे। त्या दर संडेला जे छोटे बालक असतात त्यांचं एक बाल संस्कार केंद्र म्हणून ते त्यांची एक सेवा करतात। स्वामींच्या सेवेच्या माध्यमातून ते जे बालक असतात त्यांना एक संस्कार देण्याचं काम करतात मॅडम। तर आपल्या सोबत अनिता निगोटे मॅडम आहेत। तर मॅडम काय सांगाल याबद्दल? श्री स्वामी समर्थ। आज अचानक महाराजांच्या कृपेने किंवा त्यांच्या इच्छेने बोलायची संधी मिळाली। आज आपल्या ह्या गोदा काठच्या केंद्रामध्ये दर रविवारी आम्ही बालसंस्कार केंद्र घेत असतो। बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून हे आपले बाळगोपाळ जे खरोखर आजची ही पुढची भावी पिढी आहे, या पिढीला लहानपणापासून जर पाया त्यांचा पक्का झाला तर ते पुढे आपले भावी नागरिक आणि चांगल्या प्रकारचे प्रतीचे नागरिक तयार होणार आहे। त्या माध्यमातून आम्ही बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून त्यांना आम्ही प्रबोधन देण्याचं किंवा त्यांना संस्कार देण्याचं काम करतो। आज संस्कार हा शब्दच मुळात आपला कुठेतरी लुप्त पावलेला आहे। मुलांच्या हातात सकाळी उठल्यापासून तो रडायला लागला, ती रडायला लागली की आई वडील कामाच्या गडबडीमध्ये मुलांना मोबाईल देऊन टाकतात आणि निवांत होतात। मुलगा काय बघतोय, काय करतोय, मुलगी काय करते, काहीही घेणं नसतं आणि त्याचे परिणाम फार दुष्परिणाम होऊ राहिले। मुलांना डोळ्याचे आजार, मणक्याचे आजार, मुलांना पुढे त्यांच्या मनामध्ये क्रोधित भावना आणि शांतता जी पाहिजे असते मुलांना स्पेस ती मिळत नाहीये आणि मुलं ते हायपर ऍक्टिव्ह होत चाललेले आहे। तर ही कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मुलांना बालसंस्कार केंद्राला पाठवलं पाहिजे। दर रविवारी ते बालसंस्कार केंद्र सकाळी 10:30 आरतीनंतर भरतो, तर ते 12 वाजेपर्यंत असतो आणि त्या माध्यमातून मुलांना चांगले चांगले श्लोक पठण केले जातात। व्यायामाचं आज मुलांना फक्त मैदानी खेळ हे मुलं विसरून गेलेले आहे। फक्त बैठक तासनतास बसून मुलं मोबाईलच्या नादी लागलेले आहे, त्यामुळे त्यांना मैदानी खेळ काय असतं ते त्यांना माहित नाहीये। इथं योगा घेतला जातो जी मुलांसाठी खूप चांगल्या प्रकारचं गरज आहे। तर त्या दृष्टीने आज ह्या बालसंस्कार केंद्रामध्ये आई वडिलांना कळकळींची महाराजांच्या केंद्रातून विनंती करते की दर रविवारी इथे बालसंस्कार केंद्राला पाठवा। मुलांना संध्याकाळची सायं प्रार्थना, सकाळची प्रातः प्रार्थना, सकाळी उठल्यानंतर मुलांना उठल्यापासून काय करायचं असतं, हाताचं दर्शन घेऊन कराग्रे वसते लक्ष्मी कर मूल्ये सरस्वती कर मध्ये तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम हा श्लोक त्यांच्याकडून जर सुरुवातीलाच झाला तर त्यांचा दिवस नक्कीच चांगला जाईल। नंतर आई वडिलांच्या पाया पडणं, देवाच्या पाया पडणं आणि नंतर आपल्या जे काही शाळेला जाणं, ही जी सुरुवात अशी जर झाली तर नक्कीच मुलांच्या मध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रभाव होणार आहे आणि त्यांची जे भावी आयुष्य आहे पुढे आई वडिलांसाठी पण आणि त्यांच्या मुलाबाळांसाठी पण पुढच्या दृष्टीने खूप खूप चांगलं जाणार आहे। हेच मला या बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून सगळ्या पालकांना विनंती करायची आहे की बालसंस्कार केंद्राला दर रविवारी तुम्ही 10:30 आरतीनंतर पाठवत जा। तर साधारणतः मॅडम हे तुम्ही किती दिवसापासून बालसंस्कार केंद्र जे आहे ते चालू केले? सर हे आपला जो सप्ताह राहतो डिसेंबर महिन्यातला दत्त जयंतीचा, तेव्हापासून आम्ही हे बालसंस्कार केंद्र सुरू केलं। याच्या आधी पण सगळ्या सेवेक आमच्या बंधू आणि भगिनींनी चालू केलेलं होतं, आता मी या दत्त जयंतीपासून सुरू केलंय। तरी पण त्यामध्ये किती बालक असतात येतात त्यासाठी? उपस्थिती भरपूर असते सर, अशी दरवेळी 25, 30, 35 मुलं असे असतात, त्याच्यापेक्षा जास्तच। तर खऱ्या अर्थाने आज जे लहान मुलांना बालकांना जे संस्कार देण्याची जी गरज आहे तर त्याच प्रकारे अतिशय छान प्रमाणामध्ये स्वामींच्या माध्यमातून जे काम आहेत ते अनिता निगोटे मॅडम करतायत गेल्या 6 ते 7 महिन्यापासून। तर अशी सेवा जी आहे त्यांच्या हातून घडो आणि अनेक जे पालक आहे ते चांगल्या प्रकारे मोठ्या पदावरती जावं, त्यांना एक संस्कार काय असतं याचं जे महत्व आहे ते कळावं। कारण आजकालच्या ज्या मोबाईलच्या युगामध्ये मुलांकडनं जो अध्यात्म असेल, देवाची सेवा, पूजा वगैरे काही असेल ते हळूहळू लुप्त होत चाललेलं आहे। तर त्याचप्रमाणे मध्ये ते कसं छान प्रकारे वाढवायचंय, तर अशा प्रकारे मॅडम सारखे जे अनेक स्वामींचे सेवेकरी आहेत ते या माध्यमातून एक चांगली सेवा घडवण्याचं काम करताय आणि एक चांगली युवा पिढी आहे त्यांना एक चांगलं मार्गदर्शन देण्याचं काम करताय। तर मॅडम अशीच एक सेवा आहे ती तुमच्या हातून घडो आणि सर्वांचं यामध्ये काही कल्याण हो। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।